नमस्कार. टाइम्स डिजिटलमध्ये आपलं स्वागत आहे. कोकणातील सर्वाधिक खपाचे दैनिक रत्नागिरी टाइम्सचे टाइम्स डिजिटल आपल्यासाठी ताज्या बातम्यांचे वार्तापत्र सादर करत आहे. आजच्या ठळक बातम्या. महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाला नवा ट्विस्ट. अंमली पदार्थ तयार करणाऱ्या कारखान्यावर मुंबई पोलिसांचा छापा. सुनील तटकरे युवा प्रतिष्ठानतर्फे यंदाची दिवाळी सुरांच्या झंकारात. समाज भवनाचे उद्घाटन. मंत्री नितेश राणे यांचे पारंपरिक गजल नृत्याने स्वागत. समुद्रातील वादळसदृश्य परिस्थितीमुळे मासे दर कडाडले. सातारा येथील एका सरकारी रुग्णालयात काम करणाऱ्या डॉक्टर संपदा मुंडे यांनी आत्महत्या केली. त्यांच्या सुसाईड नोटमध्ये डॉक्टरने पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदाने आणि प्रशांत बनकर यांच्यावर गंभीर आरोप केलेत. दोघांना अटक केल्यानंतर प्रशांत बनकरच्या कुटुंबियांनी असा दावा केला की तिच्या अकाली मृत्यूपूर्वी बनकरचे डॉक्टरशी प्रेमसंबंध होते. बनकर यांच्या बंगल्याच्या माळ्यावर त्या राहायच्या. प्रशांत बनकर हा IITचा विद्यार्थी असून तो मुंबई व पुणे येथे नोकरी करतो. तो फलटणला कधीच येत नाही, मात्र त्याला डेंग्यू झाल्याने तो गावी आला. त्यानंतर डॉक्टर संपदा मुंडे यांनी त्याच्यावर उपचार केले. साधारण 3 महिने उपचारादरम्यान या दोघांचा परिचय झाला. प्रशांत बनकरच्या डॉक्टर अधिक जवळ आल्या, मात्र हे नाते प्रशांतला पसंत नव्हते. त्यामुळे त्याने हे नाते धुडकावून लावले. तसेच प्रशांतच्या बहिणीने सांगितल्यानुसार आंतरजातीय विवाह आम्हाला मान्यच नव्हता, त्यामुळे आईवडिलांच्या संमतीची शक्यताच नव्हती. आम्ही विवाहित असल्याने परगावी असतो, त्यामुळे असे काही प्रशांत करेल याची शक्यताच नाही. त्यात डॉक्टर मुंडे या मानसिकदृष्ट्या त्रस्त होत्या. त्याचे कारण आता तपासातून उघड होईल, त्यामुळे या प्रकरणाला नवीन ट्विस्ट मिळालाय. अंमली पदार्थ तयार करणाऱ्या कारखान्यावर टिळकनगर मुंबई पोलिसांनी छापा टाकून अंमली पदार्थ उत्पादन व विक्री करणाऱ्या टोळीस जेरबंद केलाय. त्यांच्याकडून 13,44,00,000 किमतीचा MD आणि कच्चा माल हस्तगत केला आहे. तसंच 4 इसमांना मुंबई व मीरा रोड येथून अंमली पदार्थ विकताना ताब्यात घेऊन अटक केली आहे. काही दिवसांपूर्वी एक इसम अंमली पदार्थ विकताना पोलिसांना आढळला. त्याला अटक केल्यानंतर त्याने सदरचा माल हा रशीद कंपाऊंड, खेरपाडा, नालासोपारा, वसई या ठिकाणी तयार केले असल्याचं सांगितलं. या टोळीची माहिती मिळाल्यानंतर सदर कारखान्यावर धाड टाकण्यात आली. त्यात मुद्देमालासह आरोपींना अटक करण्यात आली. ही कामगिरी पार पाडण्यासाठी पोलीस आयुक्त बृहन्मुंबई देवेन भारती, सह आयुक्त सत्यनारायण चौधरी, पूर्व प्रादेशिक विभाग डॉक्टर महेश पाटील, पोलीस उपायुक्त समीर शेख, सहाय्यक पोलीस आयुक्त अबुराव सोनावणे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. या छाप्यात सोहेल खान, मेहताब खान, इक्बाल शेख, मोहसिन सय्यद यांना अटक करण्यात आली. एक महत्त्वाचं डिटेक्शन आहे झोन 6च्या पथकाकडून झालेलं आहे. याच्यामध्ये 5 ऑक्टोबर रोजी एक माहिती प्राप्त झालेली होती की एक पेडलर शिरानगर या परिसरामध्ये MD मेफेड्रोन हा जो अंमली पदार्थ आहे विकण्यासाठी येणार आहे. त्या अनुषंगाने आपली टीम त्या ठिकाणी जाऊन वाट बघत होती. त्यांनी ते सापळा लावला आणि त्या आरोपीला ताब्यात घेतलं. याच्यापासून या केसची सुरुवात झाली. त्याच्यानंतर ह्या आरोपीने आपल्याला बरीच माहिती दिली आणि ह्यानंतर अजून 3 आरोपी आपण अटक करू शकलो. त्या सुरुवातीच्या केसमध्ये 57 ग्राम MD हस्तगत झाला होता. PC आपण जी विचारपूस केली त्यामध्ये आणखी आरोपींचं नाव निष्पन्न झाला. एक महत्त्वाचं रोह्यात सुनील तटकरे युवा प्रतिष्ठानच्या वतीने डॉक्टर चिंतामणराव देशमुख नाट्यगृहात संगीता मळेकर प्रस्तुत गाता रहे मेरा दिल सदाबहार हिंदी गाण्याची मैफिल या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रोहा शहरात यंदाची दिवाळी संगीताच्या सुरेल झंकारात रंगून गेली. या सुरेल मैफिलीत आज फिर जीने की तमन्ना है अशा अनेक गाण्यांवर रसिक प्रेक्षक टाळ्यांचा कडकडाट करत उत्स्फूर्त प्रतिसाद देत गीतात मंत्रमुग्ध झाले. या कार्यक्रमाला खासदार सुनील तटकरे व महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमात गायिका संगीता मळेकर व टीमचे शाल व सन्मानचिन्ह देऊन खासदार सुनील तटकरेंनी यथोचित सत्कार केला. यावेळी खासदार सुनील तटकरे, माजी नगराध्यक्ष समीर शेडगे, अनंतराव देशमुख, महेंद्र गुजर, राजू जैन, शिल्पा धोत्रे, प्राजक्ता चव्हाण, रसिक प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. असंख्य संगीतप्रेमी प्रेक्षकांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाने रोहेकरांची दिवाळी अधिकच गोड केली.
फिर जीने की तमन्ना है, आज फिर मरने का इरादा है। प्यार का नगमा है, मौजों की रवानी है, जिंदगी और कुछ भी नहीं, तेरी मेरी कहानी है, एक प्यार का नगमा है। सुमधुर आवाजातून आपण सर्वजण या ठिकाणी रसिकतेने ऐकतो. संगीताजी, त्यांची सर्व टीम, तमाम माझे रोहेकर रसिक, प्रेक्षक, बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, दीपावलीचा उत्सव साजरा करत असताना एक संगीताची आगळीवेगळी मेजवानी संगीताजी तुम्ही आज माझ्या तमाम रोहेकर प्रेक्षकांना दिली, त्याच्याबद्दल रोहेकर प्रेक्षकांच्या वतीने टाळ्यांच्या गजरात आपले मी मनपूर्वक स्वागत करतो. पुण्यश्लोक राजमाता महाराणी अहिल्यादेवी होळकर समाज भवन उद्घाटन वायबोशी येथे आलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांचे धनगर समाजाच्या पारंपरिक गजल नृत्य सादर करत भव्य दिव्य असे स्वागत करत समाज भवनापर्यंत ढोल थाळ्यांच्या गजरात रॅली काढण्यात आली. यानंतर पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते भव्य दिव्य अशा समाज भवनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे, भाजपा तालुका अध्यक्ष सुधीर नकाशे, वैभववाडी नगराध्यक्षा श्रद्धा रावराणे, गटविकास अधिकारी RD जंगले, कृषी विस्तार अधिकारी प्रकाश आडुळकर आदी तसेच तालुक्यातील धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. समुद्रातील वादळसदृश परिस्थितीचा परिणाम मत्स्य व्यवसायावर झालाय. गेल्या 8 दिवसांपासून मच्छीमारी बोटी समुद्रात मासेमारीसाठी न गेल्याने मासे दर कडाडले आहेत. रविवारी मच्छी खरेदीसाठी आलेल्या खवय्यांचा भ्रमनिरास झाला. मासे कमी प्रमाणात विक्रीसाठी उपलब्ध होते तर दर देखील कडाडले होते. सुरमई 800 ते 1200 रुपये किलो, पापलेट 900 ते 1500 रुपये किलो, कोळंबी 250 रुपये किलो, बांगडा दर 250 ते 300 रुपये किलो, सरंगा 500 रुपये किलो, मोडवसा 450 रुपये किलो असा दर होता. त्यामुळे खवय्यांना रित्या हातेच परतावे लागले. बर्फातील मासे विक्रीसाठी उपलब्ध असल्याने ग्राहकांनी देखील मासे घेणे टाळले. त्याऐवजी अनेकांनी आज तिखट जेवण खाण्याचा बेत रचला. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.